नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल आठवत आरोग्य आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सध्या सिंह राशीमध्ये सूर्य आणि केतू एकत्र आहेत आणि त्यांची ही युती 17 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या काळात राहणार आहे. तर याचा परिणाम, या युतीचा परिणाम या व्हिडिओद्वारे आपण पाहूयात वृषभ राशीच्या व्यक्तींना काय मिळेल. वृषभ राशी, वृषभ लग्नाच्या जातकांना, लोकांना, व्यक्तींना काय मिळेल. वृषभ राशीच्या लोकांकरता ही युती जी आहे ती मुख्यत्वे करून तुमच्या आपण काय म्हणतो त्याला ना, चतुर्थ भावात तुमच्या सिंह राशी पडते तेव्हा चतुर्थ भावात होत आहे. बरोबर आहे. त्यामुळं वृषभ राशीच्या जातकांना घराशी संबंधित एखादा निर्णय, कदाचित आई-वडिलांशी झालेल्या जुन्या गैरसमजुती, कटकटी किंवा काही खटाखटीचे प्रसंग हे उद्भवतील किंवा आठवतील किंवा समोर उभे राहतील. पण खरी कसोटी जी आहे ना वृषभ राशीच्या जातकांकरता ती ह्या सगळ्यांकडे तुम्ही भावनिक गुंतवणुकीने पाहणार की आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहणार का कमांडिंग फोर्स म्हणून पाहणार. जेव्हा हे दोन ग्रह एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा त्यांच्या युतीमुळे राशी चक्रावर आणि मानवी जीवनावरती सखोल प्रभाव पडतो. सध्या सिंह राशीमध्ये जी ही युती आहे सूर्य आणि केतूची, त्याचा जर का आपण ओळख किंवा त्याची खासियत जर का पाहायला गेलं तर ही युती, सूर्य म्हणजे आत्मा आहे, अहंकार आहे, कमांडिंग पॉवर आहे, राजा आहे, अधिकार वाणीचा ग्रह आहे, नेतृत्व आहे, आत्मविश्वास आहे, यश आहे आणि वडिलांचा कारक आहे. आणि केतू हा एक छायाग्रह आहे, जो विरक्ती, गूढ ज्ञान, आत्मज्ञान, आध्यात्मिक वाढ, भौतिक सुख, मोक्ष यांचा कारक आहे. भौतिक सुखांपासून दूर जाण्याचा कारक ग्रह आहे. या युतीचा प्रभाव म्हणावा तर सकारात्मक प्रभाव जर का म्हणाला तर आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम काळ आहे. संशोधक, लेखक, गूढ विषयांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. नकारात्मक म्हणाल तर अहंकाराचे प्रश्न, खास करून मातेच्या संदर्भातले, ते अहंकाराला धक्का बसू शकतो. आरोग्याच्या समस्या म्हणाल तर त्या चतुर्थ स्थानात आहे. त्यामुळे तुमच्या छातीशी, हृदयाशी संबंधित काही होऊ शकतात. तुमच्या कुंडलीमध्ये ही चतुर्थ स्थानामध्ये युती होत आहे. चतुर्थ स्थान आपलं काय दाखवतं? घर, आई, स्थावर जंगम मालमत्ता, चारचाकी वाहन, सुख, समाधान, शांती, घरातली शांती हे दाखवतं. जेव्हा सूर्य या स्थानात पडतोय, त्यावेळेला केतू सहित जेव्हा पडतोय, तेव्हा जोडणं आणि तोडणं ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला घडतात. इनफॅक्ट चतुर्थ स्थानातला रवी हा तुम्हाला इमोशनल बनवतो घरच्यांकरता, घराच्या बाबतीतला. आणि त्याच वेळेला केतू तिथे तुम्हाला डिटॅचमेंटचं कारण सुद्धा घडवू शकतो. त्यामुळं म्हणून घर, जमीन, जुमला, चारचाकी वाहन, कुटुंब यात जे काही तुमचे जुने प्रश्न असतील ते परत वरती डोकं काढतील, मान काढतील. त्यातून नवीन शिकवण, नवीन दृष्टिकोन, नवीन बाजू तुम्हाला मिळेल. कुटुंबात काही किरकोळ प्रकारचे गैरसमज किंवा तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतो. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. आईचं वागणं, बोलणं थोडंसं अहंकाराने भरलेलं किंवा अधिकारवाणीचं असू शकतं किंवा कमांडिंग असू शकतं. त्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. वडिलांबरोबर काही प्रकारचे आपण म्हणतो ना, एक प्रकारचं अ, जे आपलं इतक्या दिवस जमत होतं, ज्याला अगदी मेतकूट म्हणतात, तसं जमत होतं, तसं आता थोडंसं अंतर पडल्यासारखं वाटेल. आणि आईशी देखील तुमचं भावनिक अंतर निर्माण होऊ शकतं, तर त्याची काळजी घ्या. इथे तुम्हाला ह्या काळाचा सर्वाधिक उपयोग काय करता येईल ना, तर त्या दोघांचीही, आई-वडिलांची संवाद साधून नाती कशी परत रिफर्बिश करता येतील, कशी सांधता येतील, कशी जोडता येतील, नाती कशी सुधारता येतील, हे पाहण्याचा तुम्हाला संधी आहे. मालमत्तेच्या बाबतीत म्हणाल तर घर, जमीन, वाहन विक्री खरेदीसाठी हा काळ जरी शुभ असला, तरी निर्णय घेताना कसल्याही प्रकारची घाई टाळा. दस्तावेज, त्याचे कागदपत्र, डॉक्युमेंटेशन किंवा त्याच्याविषयी अधिक सखोल माहिती घेऊन तपास करून तपासा आणि ते योग्य त्या तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन मगच पुढे पाऊल टाका. हे सुखाचं, मनःशांतीचं देखील स्थान आहे. त्यामुळं अचानक मन खिन्न होणं, कधी एकटं-एकटं वाटणं, कधी अचानक शांतता अनुभवायला मिळणं किंवा अचानक शांततेचा भास होणं, या गोष्टी घडतील. तर हे जे फ्लक्च्युएशन जे आहेत ना, हे तुम्ही मोठ्या मनाने स्वीकारा. कारण तेच तुम्हाला तुमचं आत्मज्ञान, अंतर्मनाला बळ देणारं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकरता काय असेल ना, तर तुम्हाला ही सूर्य-केतू युती चतुर्थ स्थानामध्ये काय शिकवते? सेवा, त्याग, तुमची स्वतःची आपण काय म्हणतो ना, एक अधिकारी वृत्ती जी असते ना, ती, ती जेवढी तुम्ही टाळाल, त्याला जेवढा आवर घालाल, त्याला जेवढा कंट्रोल कराल, तेवढं तुम्हाला कुटुंबामध्ये जास्त महत्त्व मिळेल.
मित्रांनो, हा काळ आहे ना, तो फक्त घर म्हणजे 4 भिंती आहेत. तर त्यात भावना आहेत आतून बाहेरून त्या. जर तुम्ही मालमत्ता, पैसा, प्रतिष्ठा यावरूनच निर्णय घेत असाल, तर असंतोष अशाला तुम्ही निश्चितपणे सामोरे जाणार आहात. परंतु जर का तुम्ही घराला एक सुसंवादाचं साधन केलं किंवा सुसंवाद ठेवलात किंवा नाती चर्चा करून संवाद साधून नाती सुधारण्याचा, नाती संगोपन करण्याचा आणि नाती सांभाळण्याचा प्रयत्न केला, तर ते तुमचं घर तुमच्याकरता एक अतिशय चांगलं सुखाचं केंद्र बनेल. खरं-खुरं समाधान मिळेल याच्याविषयी कसली शंका बाळगू नका. मित्रांनो, या महिन्यातला धडा तुमच्याकरता काय असेल, तर कुटुंबाला जोडणं, जोडून राहणं, जोडून ठेवणं हे सर्वात मोठं साधन आहे आजच्या काळातला हा तुम्हाला धडा मिळेल. मित्रांनो, या काळामध्ये तुम्हाला जर का काही उपाय करायचे असतील, तर सगळ्यात बेस्ट उपाय सूर्याला दररोज सकाळी अंघोळीनंतर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात लाल फूल टाकून, लाल कुंकू टाकून, फक्त कुंकू टाकायचं किंवा कुंकवाचा गंध करायचा कुंकवाचा आणि तो टाकून सूर्य महाराजांना अर्घ्य द्या. आई वडिलांना दररोज सकाळी पाया पडून त्यांचा नमस्कार करा, त्यांचे आशीर्वाद घ्या. शनिवारी गरजू व्यक्तीला काळं वस्त्र, तीळ यापैकी जे तुम्हाला शक्य होईल त्याचं दान करा आणि घरामध्ये दररोज संध्याकाळी दिवा लावून थोडा वेळ मनःशांती करा, प्राणायाम करा, ध्यानधारणा करा, मेडिटेशन करा आणि जी तुम्हाला जमते ती प्रार्थना करा. वृषभ राशीच्या लग्नाच्या मित्रांनो, सूर्य-केतू युती ही तुमच्यासाठी निव्वळ चतुर्थ स्थानातून नाहीये, तर घर, कुटुंब, सुखस्थान आणि मनाच्या अंतर्गाभाऱ्यात घेऊन जाण्याकरता आलेली आहे, त्या झालेली आहे. त्यामुळे जुन्या ज्या काही जखमा असतील त्या भरून काढा. त्याच नात्यांना पुन्हा नवीन बळ कसं देता येईल? मग संवादातून असेल, समजून घेऊन असेल, समजून सांगणं असेल, त्यांनी बळ द्या आणि लक्षात ठेवा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात खरी संपत्ती काय असते तर ते आपले आई-वडील, आपले कुटुंबीय आणि कुटुंबातलं सुख समाधानाचं वातावरण. जमीन, जुमला, पैसा, अडका हे नाही. तर आपलं सर्व काय म्हणतो ना, सर्व सुखी असं कुटुंब, एक जिन्सी कुटुंब हे आपलं खरी संपत्ती आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, हे होतं वृषभ राशीच्या जातकांसाठी अ, सिंह राशीमध्ये बनणारी सूर्य-केतू युती याचं काय फळ राहील, काय परिणाम मिळेल, काय काळजी घेतली पाहिजे आणि काय उपाय केले पाहिजेत हे सांगणारा पाहण्याचा प्रयत्न. आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिजन लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.